हो, थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मॅडमताई, या संस्थेचे सर्वशः चुकून चिरंजीव जाधव असं म्हणणार होतो, पण असं न म्हणता आदरणीय श्री जाधव साहेब, मी पाठ करून आलो येताना की आपल्याला चिरंजीव जाधव म्हणायचं नाही म्हणून. व्यासपीठावरील इतर मान्यवर, या प्रशालेचे मुख्याध्यापक, DED कॉलेजचे प्राचार्य, इतर प्रतिष्ठित मान्यवर, सर्व शिक्षक बांधव भगिनी आणि सव्यवसायी मित्र हो, गेल्या 8-10 दिवसापासून मला इथं जायचं हे माझ्या लक्षात होतं. सर, आदरणीय सर सारखं स्मरण करत होते आणि मी सरांना विषय दिला की सर, समोरचे जे श्रोते आहेत हे सगळे शिक्षक असतील ना? ते म्हणे हो, सगळे शिक्षक आहेत. आणि म्हणून विषय दिला होता शिक्षक व्यक्तिमत्व समृद्धी. आपल्या शिक्षकाचं व्यक्तिमत्व समृद्ध कसं असावं याच्या संदर्भात व्याख्यान देण्याचं मी ठरवलं होतं. त्याचबरोबर सागर सरांचा निरोप आला की सर, शिक्षकापुढील आव्हाने आणि नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे या धोरणाच्या संदर्भातही बोला. मला आनंद झाला. खरं पाहिलं असता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात बोलण्यासाठी मला बराच सराव झाला आहे, कारण हे धोरण येऊन 1 वर्ष झालं आहे. अनेक ठिकाणी या संदर्भात बोललो होतो, मला आनंद झाला. आता याच्यासाठी शिक्षक व्यक्तिमत्व समृद्धी, शिक्षकापुढील आव्हाने आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं एकत्रित मी भाषण करतो. सर्वप्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात मी आपणास काही त्रोटक कल्पना देणार आहे. पण त्यापूर्वीही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण जो गेल्या 35 वर्षापासून शब्द वापरत आहोत आणि तो शब्द म्हणजे सर्वांगीण विकास, हा वापरून गुळगुळीत झाला आहे हो. याच्यात काही बदल आहे का नाही? या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये सर्वांगीण विकास तर अपेक्षित आहेच, समाविष्ट तर आहेच आहे, पण त्याचबरोबर समतोल विकास झाला पाहिजे. सर्वांगीण म्हणजे सर्वांगाचा विकास झाला पाहिजे. सर्वांगाचा विकास होत असताना एका अंगाचा थोडा जास्त झाला आणि एका अंगाचा कमी झाला असं चालेल का? हे अभिप्रेत नव्हतंही, पण प्रत्यक्षात ही गोष्ट बस. अरे नमस्कार, या. अशा शिक्षकामधलं आणि माझं अंतर कमी व्हावं म्हणून मी पुढे येऊन आपल्याशी बोलत आहे. मित्रहो, सर्वांगीण विकास, हा जो सर्वांगीण विकास आहे, हा सर्वांगीण विकास काही पुरेसा नाही. अनेक अंगाचा, खरं पाहिलं असता 35 वर्षापूर्वी हे शासनाला 35 वर्षापूर्वी शासनाला हे किंवा तज्ज्ञांना समजायला पाहिजे होतं की आपण सर्वांगीण विकास करत असताना इतर अंगाचा विचार करायचा का नाही. आणि म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक गोष्ट समाविष्ट आहे, ते म्हणजे सर्वांगीण विकास तर आहेच आहे, पण त्याचबरोबर समतोल विकास झाला पाहिजे. बरं, समतोल विकास झाला चालेल नाही, समतोल विकास होऊन चालणार नाही, मग तो विकास परिपूर्ण झाला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हे आहे की सर्वांगीण विकास, समतोल विकास आणि परिपूर्ण विकास. कोणाचा?
कोणाचा परिपूर्ण विकास? एक मिनिट बोला सर. विद्यार्थ्यांचा. माझं तर म्हणणं असं आहे, विद्यार्थ्याचा तर आहेच आहे, पण शिक्षकाचाही पाहिजे. माझ्या मनातही आणि मताशी, पुन्हा सांगतो, माझ्या मनाशी आणि माझ्या मताशी तुम्ही सर्वांनी सहमत व्हावंच असा माझा मुळीच दुराग्रह नाही. उदाहरणार्थ मी आत्ता असं म्हणतो की शिक्षकापेक्षा विद्यार्थी हुशार आहे. तुम्ही म्हणाल की सर काल बरे होतात, कन्नडला आल्यामुळे फरक पडलाय काय? अरे सर खरंच हुशार आहे तो. मला सांगा, तुम्ही लोक 10वीला शिकवत आहात, 10वीला शिकवत आहात, सर तर आमचे DED कॉलेजला शिकवत आहात. 10वीला पहिला विद्यार्थी, वर्गामध्ये येणारा पहिला विद्यार्थी, वार्षिक परीक्षामध्ये पहिला येणारा विद्यार्थी, त्याला किती टक्के गुण होते हो? अंदाजे सांगा. अंदाजे 90%पेक्षा जास्त. आपल्यापैकी मी धरून कोणालाही 10वीमध्ये 90% गुण नव्हते. मग कोण हुशार? पोरगं हुशार का तुम्ही हुशार? पोरगं हुशार आहे की नाही सांगा बरं. मग अशा हुशार पोरांना शिकवायला आपण हुशार व्हायला का पाहिजे की नाही? तेव्हा तुम्ही हुशार नव्हता हो, तेव्हा तुम्ही हुशार नव्हता. आम्ही ॲडजस्ट करून घेतलं, मला संस्थेने ॲडजस्ट करून घेतलं ना. पण आता हुशार व्हा ना. म्हणजे आता तुमची परिपक्वता तयार झाली पाहिजे, तुम्ही तयार झाला पाहिजेत, तुम्ही हुशार झाला पाहिजेत. विद्यार्थी हुशार आहे आणि अशा हुशार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, त्याचा समतोल विकास करण्यासाठी, त्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शिक्षक हा परिपक्व पाहिजे, शिक्षक हा तयार पाहिजे. काय झाले माहिती का? मला सांगा, शिक्षणाचा स्तर ढासळला आहे, शिक्षणाचा स्तर ढासळला आहे हे सांगायला कोणत्याही तत्त्वज्ञाची, तत्त्ववेत्त्याची, शिक्षणशास्त्रज्ञाची, शिक्षणशास्त्राची आवश्यकताच नाही. शिक्षणाचा स्तर ढासळला आहे. शिक्षणाचा स्तर ढासळला आहे, याला शिक्षणाला 3 घटक कारणीभूत आहेत. एक विद्यार्थी, दुसरा अभ्यासक्रम आणि तिसरा शिक्षक. बरोबर आहे? विद्यार्थ्यांचं स्तर ढासळलंय का? तुम्ही शिकवत असलेल्या विद्यार्थ्याला भले तुम्हाला 90% मार्क्स जरी पडत नसतात तरी त्याला 90% मार्क्स पडतात, 95% मार्क्स पडतात, 99% मारतात, आणि तुम्ही पाहतायत की येणारी ही पिढी किती हुशार आहे. जे 4-2 हुशार नाहीत ह्याचा विचार करायचा नाही, आपल्याला टॉप रँकरचा विचार करायचा आहे. त्या टॉप रँकर्समध्ये हुशार विद्यार्थी आहेत. विद्यार्थी हुशार आहे, त्यांचा शैक्षणिक स्तर ढासळलेला नाही. या शासनानं नेमून दिलेला जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाचा स्तर ढासळला आहे का हो? नाही ढासळला सर. अरे अभ्यासक्रमाचा स्तर ढासळला असता सर तर या देशात शिकणारे विद्यार्थी परदेशात जाऊन, परदेशात इंटरव्ह्यू देऊन तिथं सिलेक्ट होतात, परदेशात नोकऱ्या करतात. एवढंच काय, परदेशाचं नागरिकत्व देखील स्वीकारतायत. जर अभ्यासक्रमाचा स्तर ढासळलेला असता, अभ्यासक्रमाचा स्तर ढासळलेला असता तर हे विद्यार्थी एवढे परिपक्व होऊन किंवा तयार होऊन परदेशात स्पर्धा करू शकले नसते. विद्यार्थ्याचा स्तर ढासळला नाही, अभ्यासक्रमाचा स्तर ढासळला नाही, शिक्षणाचा स्तर मात्र ढासळला आहे. आणि मग तिसरा घटक शिक्षक, तो कारणीभूत. मग कुणामुळे घसरला मला काही कळत नाही बरं. आणि तुम्ही माझ्या मनाशी सहमत व्हावं, मताशी सहमत व्हा असा माझा दुराग्रह नाही. ही शाळा स्टँडर्ड आहे. आज खरं पाहायला असता पाठ पाहायच्या निमित्तानं किंवा अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक शाळा महाविद्यालयात मला जावं लागतं. माझं भाग्य आहे की लोक मला बोलवत आहेत, मी अत्यंत भाग्यवान आहे. अशा वेळी खरं पाहिलं असता तिथल्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, प्राध्यापकांचा स्तर पाहिल्यानंतर असं वाटतं की शिक्षणाची ही ओलांड उडी कुठं पडणार आहे. मित्र हो, मी आत्ता सांगितलं की 2018पर्यंत, म्हणजे 1998 ते 2018पर्यंत दरवर्षी उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजला शिकवणाऱ्या
शिक्षकासाठी उद्बोधन वर्ग, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीचे वर्ग होतात. मी अत्यंत भाग्यवान आहे की गेल्या 20 वर्षापासून मी तिथं प्रशिक्षण देतो आहे. दरवर्षी 4 बॅचेस, म्हणजे दरवर्षी 400 प्राध्यापक. मी त्यांच्याकडे हे असतं लेसन, त्यांनी घ्यायचा असतो. मी त्यांना म्हणायचं, सर लेसन काही घेऊ नका, तुमची 24 वर्षाची सेवा झाली, काय लेसन घेताय, फक्त मला एक सांगा तुम्ही कोणता विषय शिकवताय. त्यांनी सांगितलं समाजशास्त्र. सर मला फक्त सांगा की समाजशास्त्र म्हणजे का, ही तोंडपाठ व्याख्या सांगा बरं सर. परवा अधिकाऱ्यांचे म्हणजे डेप्युटी ईओच्या तोंडी परीक्षा झाल्या. सगळे क्लास 2 ऑफिसर्स होते, म्हणजे BDO आणि त्याच्या खालचे जे अधिकारी असतात की नाही, हे सगळे इंटरव्ह्यूला होते. भाग्यवान आहे की मला संधी मिळाली होती. मी त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारत होते की सर आपण अधिकारी आहात, कुठलीही एक व्याख्या पहिली वर्गापासून ते तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची कुठली एक व्याख्या तोंडपाठ म्हणून दाखवा. दुर्दैव आहे, ही शासनाची परीक्षा होती आणि मी जाहीरपणे सांगतो, एकाही त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या विद्यार्थ्यापैकी एकाला देखील एकही व्याख्या तोंडपाठ सांगता आली नाही. कुणाचा स्तर ढासळला आहे. पोरग आमचं 10वीतलं 70% जास्त घेणारं पोरग पायथागोरसचा प्रमेय तोंडपाठ सांगतंय. खाड 2 पाच पायथागोरसचा आणि 2-4 सांगतो म्हणते. तुमच्या शाळा सोडून बरं, मी बोलतोय म्हणजे तुम्ही अपवाद आहात. ही शाळा अपवाद आहे, मी इतरांसारखे बोलतोय. अजूनपर्यंत तरी इंटरव्ह्यू घेत असताना एकाही शिक्षकाला पायथागोरसचा प्रमेय, माझा गणित विषय म्हणून सांगायला, पायथागोरसचा प्रमेय जसाच्या तसा सांगता आला नाही. कुणाचा स्टंडन घसरले. मग हे सर उंचवायला पाहिजे. सर काय होतं बघा सर, हे ज्ञानाची वृद्धी ही बिंबली नाही हो सर आपल्यामध्ये. त्यावेळेस बिंबली नाही विद्यार्थी असताना मान्य, पण शिक्षक असताना बिंबून ज्ञान. सर 1 मिनिट, माझ्या मागून म्हणता तुम्ही थोडं मोकळं राहावं सर. तुमचे चेहरे गंभीर करू नका, गंभीर बिलकुल चेहरे करू नका सर. कसं प्रसन्न चेहरा पाहिजे. मी सांगणार आहे पंचपदी शिक्षकाची. त्या शिक्षकाच्या पंचपदीमधलं पहिलं हे आहे की शिक्षकाचा चेहरा कसा प्रसन्न पाहिजे बघा. त्या पोराला चेहऱ्याकडे पाहावं तरी वाटलं पाहिजे ना. तुम्ही शिकवता गंभीरपणे शिकवता चाललं असतं, गंभीर चेहरा. त्याच्यात गणित आणि इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाचा चेहरा अजून गंभीर. मी गणिताचा आहे म्हणून सांगायलो गंभीरपणे. आणि पुन्हा तुमचा आग्रह, इकडं पहा रे, इकडं पहा ना. की पोरग म्हणते काय पहा, एवढा गंभीर चेहरा पाहून पळून जावं वाटतं, आणि काय पहा तुमच्याकडे. काय होतं माहिती का, कशामुळे एवढे शिक्षक बांधव किंवा प्राध्यापक बांधव असं गंभीर चेहरा घेऊन बसते किंवा गंभीर चेहरा घेऊन शिकवते. अरे त्या कसं पोराशी संवाद साधला पाहिजे हो, सुसंवाद साधला पाहिजे हो, आणि संवाद आणि सुसंवादातून तो विद्यार्थी घडला पाहिजे, ही अपेक्षा आहे ना आपल्याकडून. सर मी सांगत होतो, काय सांगत होतो कोणास ठाऊक. हां करेक्ट, सरांचं लक्ष हो. म्हणजे तुमचं लक्ष नाही असं नाही मला म्हणायचं लक्षात. अरे नाही, असं कसं मी म्हणायचं. असं तुम्ही एवढे या महाविद्यालयात या विद्यालयात काम करणारे प्रतिष्ठित शिक्षक माणसं आहे, तुमचं लक्ष नाही असं कसं म्हणायचं. सर माझ्या मागून म्हणा बरं, थोडं मोकळं. मी तुम्हाला 1-2 प्रयोग करायला सांगणार आहे, त्याच्याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुमच्यात बिंबणार नाही. सर बोला माझ्या मागून, शिवाजी महाराज की क्या बात है. सर सगळे शिक्षक तयार आहेत सर, काही म्हणा तुमच्या. हो सर, मी तुम्हाला जय जयकार करा असं म्हणालो का हो. काय झाले बघा, मी शिवाजी महाराज की असं म्हणल्यानंतर आपल्यात बिंबलंय की जय म्हणायचं. मी तुम्हाला जय जयकार करा असं म्हणालो नाही,
पण तुम्ही तो जय जयकार केला. याचं कारण माझ्या अंतःकरणात खोलवर बिंबलंय सर, म्हणून ते तोंडातून आपोआप बाहेर पडलं. हे शिक्षण, हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात बिंबलं पाहिजे हो सर, त्याच्याशिवाय ते तोंडातून बाहेर पडत नाही, हातातून लिहिलं जात नाही. ही अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून. बिंबविणे, इनकल्केशन, शिकविणे नाहीच हो सर. कारण माझी व्याख्या, शिकवितो तो शिक्षक नाहीच, घडवितो तो शिक्षक. तुम्ही घडवायचंय विद्यार्थ्यांना, तुम्ही घडवत आहात हे मला मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे बोलतो आहे ते तुमच्यासाठी अपवाद आहे, नाहीतरी वक्त्यासाठी श्रोता हा अपवादच असतो. तेव्हा तुम्ही अपवाद आहात. पण एक गोष्ट निश्चित आहे की शिक्षक जो शिकवितो तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला जात नाही. परवा इंटरव्ह्यू घेत असताना ताजं उदाहरण सांगतो. असे इंटरव्ह्यू स्पेशलिस्ट बसले होते. भाग्यवानी की माझा नंबर त्यात होता. त्यातला एक इंटरव्ह्यू स्पेशलिस्ट होता ना, माझा आवाज येतो ना तिथपर्यंत? हाय का? ठीक आहे. त्यातला जो एक इंटरव्ह्यू स्पेशलिस्ट होता तो त्यानं असं काही प्रश्न, काही इंटरव्ह्यूचे प्रश्न, मुद्दे काही लिहून आणले होते. तो त्यात पाहत होता आणि विचारित होता. कार्यक्रम संपला, म्हणजे कार्यक्रम 9 ते रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला विचारले की टेकाळे सर कसं काय वाटला, माझे प्रश्न कसे काय वाटले. म्हटलं सर तुम्हाला राग येत नसेल तर सांगतो. नाही नाही तुम्ही बोलावं सर म्हणे. म्हटलं सर तुम्ही ते प्रश्न पाहून विचारित होतात. उद्या एखाद्या विद्यार्थ्यानं तुम्हाला असा प्रश्न केला की सर तुम्ही पाहून शिकविता, पुस्तक घेऊन शिकविता, पुस्तकात पाहून आम्हाला लिहून देता, मग आम्ही पुस्तकात पाहून कॉपी केली तर आमचं काय चुकलं. हे 2020चं धोरण आहे. बरोबर आहे का मी काय म्हणतो की आपले पोरं आपल्या धाकात आहेत माराच्या, म्हणून आपल्याला विचारत नाहीत. अजून 4-2 वर्षांनंतर मुलं तुम्हाला विचारणार आहेत की सर शिकवताना इतिहासाचं पुस्तक घेऊन तुम्ही शिकवत होतात, भूगोलाचं पुस्तक घेऊन शिकवत होतात, विज्ञानाचं पुस्तक घेऊन शिकवत होतात, गणित शिकवत असताना मागं उत्तर पाहत होता आणि मग गणित करत होतं की आपलं येतंय की नाही पाहून. हे तुम्ही सगळे करत असताना मी कॉपी केली, मी पुस्तकात पाहून लिहिलं तर माझं काय चुकलं. हे चुकतंय का विद्यार्थ्याचं? तुम्हाला सर एका वर्गाचा एक धडा एका वेळी पाठ होत नाही. आम्ही 7 पुस्तकाचे 20-20 धडे कसे लक्षात ठेवायचे आणि कसे आमच्याकडून अपेक्षा करता? आम्ही पाहून लिहिणार. स्तर ढासळाय तो इथं. स्तर सुधारायचा आहे 2020 पासून. सर हे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे की तुम्ही परिपक्वता झालीच पाहिजे, तुम्ही तयार पाहिजेत, तुम्ही स्वयंपूर्ण पाहिजेत, तुम्ही ज्ञानानं परिपूर्ण पाहिजेत. आणि म्हणून ज्ञानानं परिपूर्ण, ज्ञानाची प्रगल्भता, बुद्धीची प्रगल्भता जर आपण 5 पंचकर्म, पंचप्राण शिक्षका जर पाहिले, त्यातला पहिला पंचप्राण मी आता सांगितला होता, तो म्हणजे चेहऱ्यावरील प्रसन्नता. प्रसन्न चेहरा नाही लक्षावं सर. वर्गात जाताना काय मला काही समजत नाही. इंग्लिशमध्ये शाळेमध्ये कधी कधी पाठ पाहिलं जातं, तर अगोदर म्हणजे पाठ पाहताना आमचा विद्यार्थी कसा ॲपियर होतोय हे पाहण्यासाठी तो टीचर यायच्या आत आम्ही वर्गात जातो. पाहिल्यानंतर तो शिक्षक येतो, ते इंग्लिश म्हणजे पोरं ताटकन उभा राहतात. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग राऊंड. अरे गुड मॉर्निंग हसत म्हणणार आहे, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग माय बॉयज, माय चाइल्ड, माय स्टुडंट्स. काय हरकत आहे हो? अरे प्रसन्न चेहरा ठेवायला पैसा, सर्वप्रिय प्राणापेक्षा प्रिय असलेला पैसा द्यावा लागत नाही, घ्यावा लागत नाही. मग चेहऱ्यावर अशी मावशी का? खरं पाहिलं असता तुम्हाला माहिती की मला माहीत नाही, पण माझं मत असं आहे की खरं पाहिलं असता जे पी नाईक ना, जे पी नाईकचं नाव ऐकून असाल. त्या जे पी नाईक फार प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ होऊन गेला आहे. या प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञानं शेवटी असं सांगितलं होतं की मी भाग्यवान आहे, आयुष्याच्या उतारवयात आहे, मी सेवानिवृत्त झालो आहे, मला अजूनही ज्ञानदान करता येते. मी भाग्यवान आहे या 2 गोष्टीसाठी. पहिली गोष्ट
माझा भारत देशात जन्म झालेला आहे आणि दुसरं मला शिक्षकी पेशा मिळाला आहे. आम्ही भाग्यवान आहोत सर, फार भाग्यवान आहोत. शिक्षकी पेशा मिळाला आहे आपल्याला. या शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना कसं प्रसन्न, अरे ती जी मुलं असतात की नाही, सकाळी येताना शाळेत बघा किती फ्रेश असतात, किती फ्रेश मुलं. सर सर गुड मॉर्निंग सर, नमस्कार सर. आम्ही आपले वाहन लावला होता, नमस्कार. अरे हसून नमस्कार करा ना, हसून बोला नावं, हसून शिकवा नावं, प्रसन्न मुद्रेनं तुम्ही त्यांच्यापुढे अपेर व्हा नावं सर. चेहऱ्यावरील प्रसन्नता हा पंचशिक्षकाच्या पंचप्राणापैकी एक पंचप्राण आहे. प्रसन्न चेहरा. खरं पाहिलं असता एकदा एका शिक्षकाला मी विचारलं होतं की सर असं असा चेहरा का? तो म्हणला, म्हणजे त्यात हिंदीमध्ये एक म्हण आहे पा, रोते क्यों? सूरती ऐसी है. अरे कशामुळं? काही कारण नाही ना. सगळ्या जगाचं दुःख आपल्यावर आहे, कोणाला सुख आहे? शिक्षकाचा पहिला धर्म हा आहे. शिक्षकी पेशातलं पहिलं वन हे आहे की तुमची सगळी सुखदुःख घरातून बाहेर पडत असताना घराच्या उंबऱ्याच्या आत गेली पाहिजेत आणि वर्गात प्रवेश करत असताना वर्गाच्या उंबरठ्याच्या बाहेर राहिली पाहिजे. मी कोणाचा कोणी नाही हो. तर मोबाईल आला की हॅलो जेवलास का? हा वर्ग चालू आहे ना. हॅलो मैत्रिणी जायचं बरं का आज, तर वर्ग चालू आहे ना. मुला देखत तुम्ही मुला देखत मोबाईल वापरायचा आणि मग मुलांना तुमच्या देखत मोबाईल वापरला चापलं तर त्याचं कुठं चुकलं? सर ही सगळी मुलं तुमचं अनुकरण करतात. बरं सगळी मुलं तुमचं अनुकरण करतात. घरी गेल्यानंतर विचार करा, तुमची मुलं पहा ना सर, तुमची मुलं तुमची शाळेत ज्या शाळेत जातात की नाही त्या शाळेतल्या शिक्षकाचं ते अनुकरण करतात, तुम्हाला नक्कल करून दाखवतात ते. तुम्ही विचार करा, तुमचा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शिक्षकाचं अनुकरण करून दाखवत असेल तर मग तुमची नक्कल तुमचे विद्यार्थी त्यांच्या घरी करत नसतील कशावरून? आणि मग अशी नक्कल करणे इतकं आपलं व्यक्तिमत्व असमृद्ध असावं का हो? समृद्ध व्यक्तिमत्व. आणि म्हणून शिकवताना वर्गात तयारी करून जायचं. त्या संत गाडगे महाराजला मी प्राचार्य म्हणून काम करत असताना ती कुठे कॉलनी ती, त्या कॉलनीच्या आत पाठीमागं कॉलेज आहे. कॉलेज संपल्यानंतर असं तिथून त्या रस्त्याने जावं लागतं. रस्त्यात भाज्या लागतात अशा. मी एकदा विद्यापीठात मीटिंग अटेंड करून कॉलेजला येत होतो. मीटिंग अटेंड करून किती जरी उशीर झाला तरी कॉलेजला जायचं आणि पुन्हा घरी जायचं, परस्पर घरी जायचं नाही. हा भाग महत्वाचा आहे. संपूर्ण एक्झॅक्टली 5 वाजता त्या रस्त्याने चाललो होतो. ऐश्वर्या कॉलनी काहीतरी आहे ती, आविष्कार कॉलनी, करेक्ट. त्या आविष्कार कॉलनीत चाललो होतो. त्या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापिका चालल्या होत्या. जाताना प्रत्येक प्राध्यापिका भाजी घेत होती. मी असं जात होतो, त्यांनी पाहिलं, त्यांना थोडा संकोच वाटला की आपण भाजी घेत आहोत. काहीच खरं कारण नाही. खरं पाहिलं असतं कॉलेज संपलं, प्राचार्य संपला, व्यावसायिक संबंध आहेत ना आपले आणि संस्था चालकाचे. घरगुती संबंध नाहीत, ते काय नातेवाईक नाहीत, ते काय आपल्या रक्ताचं नातं नाही, व्यावसायिक आहे. व्यवसाय संपला, संबंध संपला, माझा संबंध संपला. त्या प्राध्यापिकांना पाहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या प्राध्यापिका सगळ्या आल्या. सर म्हणजे तुम्ही मीटिंगवर येत होतात आणि मी भाजी घेतो. मला काय झालं, मी घेतो की भाजी, त्यात काय होतं भाजी घेतो. नाही पण आम्हाला थोडं संकोच, म्हणून मला संकोच बिलकुल वाटला नाही. पण माझ्या मनात एक विचार असा आला, कॉलेजवरून जाताना तुमच्या डोक्यात घर आहे. माझी अपेक्षा ही आहे की घरून निघताना कॉलेज तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा म्हणजे थोडं तरी लक्षात ठेवा ना. आणि म्हणून एका प्राध्यापकाने मला विचारला होता प्रश्न, ज्युनियर कॉलेजच्या टीचरने, की सर 24 वर्षे सेवा झाल्यानंतर तुम्ही म्हणता की तयारी करून गेलं पाहिजे, तयारी करावी लागते का हो? म्हणलं हो तयारी करावी लागते ना. त्या उदाहरण सांगितलं होतं. मी तुम्हाला 10-5 उदाहरणं सांगणार आहे बरं का. उदाहरण सांगितलं होतं की सर मी असा ग्रामीण भागातला आहे. त्या ग्रामीण भागामध्ये माझ्या घराच्या समोर एक्झॅक्टली, हे तुमचं बरोबर चालतंय ना, म्हणजे मागं पुढं होतंय खरंच. अच्छा
काही प्रॉब्लेम नाही ना? पण ठीक आहे, ठीक आहे. आणि मी सांगणार इतकं काही महत्त्वाचं नाही, जाऊ दे काय झालं. तेव्हा तो घरासमोर लाकूड तोड्या राहत होता. त्या लाकूड तोड्या मला लहानपणी कौतुक वाटायचं की हा लाकूड तोड्या जंगलात जातो, त्याची कुऱ्हाड जी होती एवढी तीक्ष्ण होती, नुसता असा हात ठेवला तर कापलं जात होतं. एवढी कुऱ्हाड तीक्ष्ण असताना रोज सकाळी उठल्या उठल्या हा लाकूड कशामुळे लाकूड तोड्या ही सहाणीवरती घासतोय, मला कधीच प्रश्न पडला नाही. पण नंतर लक्षात आलं की रोज सकाळी हा लाकूड तोड्या जंगलात जात होता, लाकडं तोडत होता, मोळी बांधत होता आणि मोळी बांधल्यानंतर ती मोळी शहरात आणून विकत होता. येणाऱ्या पैशावरती त्याच्या बायका मुलाचं पोट भरत होतं, गुजराण होत होती. एखाद्या वेळेस ही कुऱ्हाड तीक्ष्ण नसेल, जंगलात वाळलेलं लाकूड मिळालं आणि ते जर तुटलं गेलं नाही तर संध्याकाळी माझी बायका मुलं उपाशी राहतील, या भीतीपोटी, या भावनेपोटी तो रोज सकाळी कुऱ्हाड घासत होता. सर, लाकूड तोड्या अशिक्षित तो कुऱ्हाड घासत होता, तर माझं ज्ञान सकाळी उठल्यानंतर विद्यार्थ्यांना जे शिकवायचे ते 5 मिनिटं डोळ्याखालून घालायला काय हरकत आहे सर? उद्या चालून एखादा प्रश्न, एखाद्या हुशार विद्यार्थ्याने एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला जर आलं नाही तर याच्यासारखी दुसरी नामुष्की कोणती नाही. आमचं ठरलंय, त्याने एखाद्या पोरानं प्रश्न विचारला जिज्ञासापुढे, बस खाली, मी सांगतो ते बरोबर आहे, काय केलं लावलीस? तुमच्या बाबतीत नाही आमच्या बाकीच्या शिक्षण झालंय. आणि तुमच्या बाबतीत होत असेल, होत नाही पण होत असेल, सुधारणा करायला काय हरकत आहे? तुमच्या शाळेत पुस्तक घेऊन शिकवत नसतील, पण शिकवणे, पुस्तक घेऊन शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला कॉपी करून देण्यासाठी त्याचा जो हक्क आहे तो तुम्ही हिरावून घेत आहात. लक्षात आले? आता एवढ्या सांगितल्यानंतर आता एक गोष्ट, मी 1-2 मिनिटाचा प्रयोग करणार आहे. त्या प्रयोगासाठी मला थोडी साथ द्या, म्हणजे माझा अर्धा तासाचं पुढचं जे व्याख्यान आहे ते कमी होऊन जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही सांगितलं आहे हे अर्धा तास व्याख्यान देऊन सांगण्यापेक्षा 5 मिनिटाच्या कृतीनं करूया. आपण मला सहकार्य कराल? सहकार्य कराल आपण मला? हो, काही सहकार्य करायला काय, मी फार चांगलं काम सांगणार आहे, तुम्हाला मी चॉकलेट खायला देणार आहे. मग तर हो म्हणा ना. हो, बघू तर खरं काय होते ते आपण. सॉरी एक मिनिट, सॉरी सर. आहेत का नंतर खाल्लं तरी चालेल बरं का? आता काही नाद्या आणि काही देऊ नका. मला एवढा लांब जावं लागेल. काही नाद्या आणि काही देऊ नका. लवकर काही ना द्या, काही राहिलेले चॉकलेट्स मला परत केले तरी चालतील. चला लवकर. ते सर काय म्हणतात माहिती का, त्यांनी ते चॉकलेट द्यायला घेतलं नाही. लहान मुलाचं चॉकलेट देतो का? मी शिक्षक आहे ना, मी काय चॉकलेट घेऊ? अरे लहानात लहान मोठ्यात मोठा जो असतो तो शिक्षक असतो.
त्या बालवाडीला शिकवणारी, अंगणवाडीत शिकवणारी ताई किंवा पहिलीच्या वर्गात शिकवणारा शिक्षक धो 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 पाऊस पडला असं करतात. धो 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 पाऊस पडला, भिजूनी माती मऊ झाली, त्याच्यामध्ये कोय लाविली, कोयीचे ते मग झाड झाले, झाडाला ते आंबे आले, आंबे घ्या हो आंबे घ्या, आंबे घ्या हो आंबे घ्या, आणि शेवटी भाऊ बहिणी मिळून खा. अरे हे शिकवत असताना चेहऱ्यावरचे 50 भाव बदलले पाहिजे आणि शरीराची ठेवण बदलली पाहिजे. शिक्षक आहेत आम्ही, जिवंत माणसासमोर वाढतो, फायली समोर नाही. किंवा चॉकलेट लहानासारखं, अरे तू खातो का, मीही खातो चॉकलेट, काही हरकत नाही खायला. आता 2020चं धोरण सांगतो. हे तुम्हा सगळ्यांना मी चॉकलेट दिलेत, बरोबर आहे ना? ज्यांना चॉकलेट मिळालेत त्यांना काय वाटलं आणि ज्यांना मिळाले नाही त्यांना काय वाटलं सांगायचं सर. सांगा सर, सांगा. हा एक मिनिट, एका वेळी एक जण उभा राहू, उभा राहू. ज्यांना चॉकलेट दिलं त्यांना आनंद वाटला. वा, व्हेरी गुड. चॉकलेट दिला त्यांना आनंद वाटला. समान संधी असताना मला वंचित, क्या बात है, क्या बात है. मला वंचित काढलं. हा, काय सुंदर उत्तर दिलं सरांनी. खरंच जेव्हा सरांनी मला फोन केला तेव्हा वाटलं की अत्यंत हुशार माणसापुढे आपल्याला उभा राहायला मिळणार आहे, त्याचं मला समाधान आहे. समान संधी, चॉकलेट सगळ्याला वाटतं तुम्हाला का नाही? अजून सर, क्या बात आहे, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं की मी धरूनच घेऊन आलो होतो, मला चॉकलेटची आवश्यकता नव्हती, माझ्याऐवजी ज्यांना कोणाला मिळणार नाही त्याला मिळू द्या ना. एकाच वेळी 2 वर्गात प्रवेश घेऊन, एक प्रवेश अडवून, एकाची स्कॉलरशिप अडवून, हिना काय अर्थ आहे हो? 2 प्रवेश एकाच ठिकाणी, एकीकडे घेतलेली स्कॉलरशिप उचलायची, शिकायचं नाही, दुसऱ्याची संधी गमावली. अजून दुसरं सांगा सर, बोला. मला भेटलेलं मी यांना दिलं. क्या बात है, किती सुंदर आहे. याच्यापेक्षा आणखीन त्यागी वृत्ती कोणती असू शकेल? डबा खाताना तो विद्यार्थी म्हणतो की अरे माझ्याकडे आज घरी गैरसोय निर्माण झाली, मी डबा आणला नाही रे. काही हरकत नाही, आपण डबा खाऊया ना, बरोबर आहे. अजून एक दोन. दुसऱ्याला चॉकलेट मिळालं त्यात मला आनंद आहे. वाह, क्या बात आहे. किती उच्च विचार आहे हा. दुसऱ्यांना चॉकलेट मिळालं ना त्याच्यात मला आनंद आहे. पण आता मी काही प्रश्न विचारत नाही. काही लोकांना असं वाटलं असेल की अरे ह्या सरनं मागे एकदा येऊन गेलेला आहे, त्या सरांच्या लक्षात चेहरे आहेत, ज्यांच्या चेहरे लक्षात त्यांना चॉकलेट दिले नाही. आणि बघा ना हा ग्रस्त कसा आहे, पार्शालिटी करतोय. आपल्यापैकी काही लोकांना चॉकलेट दिली नाही, पण व्यासपीठावर जे प्रतिष्ठित आहेत त्यांना सगळ्यांना चॉकलेट दिली. बरोबर आहे, असा विचार करू शकतो. सर अजून दुसरा असा अनेक विचारू शकतो की चॉकलेट सारखी गोष्ट देत असताना स्वतःला एवढा शहाणा समजणारा हा ग्रस्त, तसं आपण सगळे स्वतःला शहाणे समजतो तो भाग वेगळा, पण हा स्वतःला इतका शहाणा समजणारा ग्रस्त अशी चॉकलेटमध्ये पार्शालिटी करतो. कसलं शहाणपण तुमचं, तुमच्या डिग्रीला केवढी किंमत आहे सर, काही अर्थ नाही. तुमचं नुसतं बोलणं दांभिक आहे, वरतून मात्र फार वेगळी आहे. मग अशा अनेक विचार येतील. सर साधं 50 पैशाचं चॉकलेट जर तुम्हाला मिळालं नाही तर एवढे असंख्य विचार तुमच्या डोक्यात येत आहेत. 50 पैशाच्या चॉकलेट पासून तुम्ही जर वंचित राहिलात तर तुमच्याकडे असे असंख्य विचार डोक्यात येत आहेत. जे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्या डोक्यात किती विचार येतात याचा विचार करणं आवश्यक. सर तुम्ही आरामात सकाळी बसलेला असतात, तुमची मुलगी अभ्यास करत असते, ती अभ्यास करत असताना तिला तुमच्या सूचना देत असतात, आणि एवढ्यात सकाळी तुमच्या घरी येणारी जी मोलकरणी असते ना, त्या मोलकरणी बरोबर त्या मुलीच्याच वयाची, रात्री एकत्र खेळत होत्या त्या मुली, त्या वयाची मुलगी त्या मोलकरणी बरोबर भांडे ही घासणार आणि ती विसरणार, त्याला घेऊन येत असते. या तुमच्या अभ्यास करणाऱ्या मुलीकडे पाहून या मायलेकीच्या मनात काय विचार आले असतील याचा कधी तुम्ही विचार केलाय की?
रात्री एकत्र लपंडाव खेळणारी 2 12 14 वर्षाची मुलं, सकाळी गुरं घेऊन चाललाय तो मुलगा, बाजूला शाळा आहे, रात्री माझ्यावर खेळत असणारा माझा मित्र शाळेत शिकतोय, तो समोर दिसतोय मला खिडकीतून, आणि मी मात्र गुरवळायला चाललेलो आहे. हे पाहून त्या गुराख्याच्या मनात काय विचार येत असतील याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वासाठी शिक्षण, सब पढे सब बढे, हा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आहे. हे पटवून सांगण्यासाठी तुम्हाला मी आज चॉकलेट, साधी चॉकलेट जर मिळाल्यानंतर एवढे विचार येतात, जे शिक्षणापासून कायमचे वंचित राहत आहेत, त्यांच्या बाबतीत आपण विचार करणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. याच्यासाठी शिक्षकांचा सहभाग देखील आवश्यक आहे. ते काही काम माझं नाही ना काम, त्या मुलांना शिकवायचं हे काम माझं नाही ना तुमचं काम नाही. पण तो विद्यार्थी तुमचा विद्यार्थी आहे म्हणून त्याला शिकवलं पाहिजे. सरांनी कुणीतरी मला सांगितलं की कोविडमध्ये जे काही विद्यार्थी मागे पडलेले आहेत यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल सर? आपण सर्वे करूया ना, शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वे करूया, आणि ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही, मला आश्चर्य वाटले, SB सारख्या शाळेमध्ये, औरंगाबादची सर्वश्रीमंत शाळा नावाची शाळा आहे, अशा शाळेमध्ये सुद्धा 3 ते 5% विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. 15 ते 20% विद्यार्थ्यांना थोडी अर्धवट अक्षर ओळख आहे. तर बाकी पर्सेंटेज सांगत नाही, ते मी काढलेलं आहे प्रयोग करून. पण 50% जास्तच विद्यार्थ्यांना फक्त त्या स्तराचं येत आहे, उच्च स्तर तर अपेक्षित नाही. अशासाठी काय करायचं? मी शिकवलं, तुम्हाला सगळ्यांचं उत्तर घे, मी शिकवलं, त्याला आलं नाही, त्याला मी काय करू? सर, मला उदाहरणाशिवाय समजून सांगता येते. एका मजुराला 100 रुपये दिले आणि त्याला सांगितले की गुडघावर खड्डा खणायचा आणि ती माती वर टाकायची. 100 रुपये दिले, गुडघावर खड्डा खणायचा आणि माती वर टाकायची. त्याने दिवसभर कसा तरी वेळ घालवला, अर्धाच खड्डा खणला आणि अर्धीच माती वर टाकली. पगार किती ठरला होता एक दिवसाचा? 100 रुपये. आपण सर्वजण त्या मजुराला संध्याकाळी मजुरी मागितल्यानंतर किती द्याल हो सर? सांगा सर, बरोबर आहे? 50%, 50च रुपये देणार. त्याने पछाडून राहिला तरी त्याला पैसा देणार नाही. आणि मग तो म्हणाल, मी तर खड्डे खांद्याचा प्रयत्न केला, उधळी 100 मारल्या, खड्डा खांदा गेला आणि माती वर आली, त्याला मी काय करू? मी तर शिकवलं होतं, त्याला आलं नाही, त्याला मी काय करू? 50%च पोराला आलं, मग 50%च पगार घ्यायला आपण तयार आहात का? मला काही कळत नाही बरं का. आणि माझी ही अपेक्षा नाही की तुमचा पगार कमी करा, माझी अपेक्षा नाही. फक्त स्वतःच्या मनाला आपण विचार करूया की माझ्यावर खरं पाहिलं असता एखाद्या कारागिराकडून एखादी वस्तू किंवा एखाद्या सुताराकडून, कार्पेंटरकडून एखादी वस्तू जशी पाहिजे तशी चांगली तयार झाली नाही, अपेक्षित तयार झाली नाही, तर याची जिम्मेदारी कोणाची हो? कोणाची? कारागिरची. तुमच्या हातातून शिकत असला विद्यार्थी तयार झाला नाही, त्याला लिहिता वाचता येत नसेल, गणित येत नसेल, तर जिम्मेदारी कोणाची? शिक्षकांची. आणि म्हणून बघा मी सर उदाहरण आठवलं सांगतो की जे शैक्षणिक धोरण जाहीर झाले ना, तसं 1964-66ला कोठारी कमिशन जाहीर झालं. या कोठारी कमिशनची आराखड्यात रूपांतर 1968 साली झालं. 72ला कार्यान्वित झालं, 75ला पहिली बॅच मिळाली. त्याचा मी साक्षीदार आहे बरं. माझं वय खूप आहे. त्यावेळेस सुद्धा मी शिकवत होतो, पण त्यावेळेस माध्यमिक विद्यालयात शिकवत होतो. मी त्याचा साक्षीदार आहे. 1979 साली ईश्वरभाई समिती स्थापन झाली आणि त्या ईश्वरभाई समितीच्या स्थापन झालेल्या निष्कर्ष असे होते, यात काही त्रुटी राहिल्यात का? कोठारी कमिशनच्या याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का? तर त्या पाहाव्या. तेव्हा ईश्वरभाई कमिटीच्या त्रुटी पाहण्यासाठी शिक्षण तज्ज्ञामध्ये असं मत पडलं की या देशातले आणखीन एक 25-30 शिक्षण तज्ज्ञ घ्यावेत
त्यांना हे आपला आराखडा मसुदा दाखवावा आणि त्यांचं मत विचारावं. त्यावेळेस विनोबा भावे होते. विनोबा भावे शिक्षण तज्ज्ञ नव्हते. महात्मा गांधीची शिक्षण प्रणाली आमच्या D.Ed. B.Edच्या अभ्यासक्रमात आहे, पण महात्मा गांधी हे शिक्षण तज्ज्ञ नव्हते, कारण त्यांच्यामध्ये तज्ज्ञता नव्हती. म्हणून महात्मा गांधी हे शिक्षणशास्त्री होते. विनोबा भावे हे शिक्षणशास्त्री होते, कारण ते शिक्षणाचं शास्त्र जाणत होते. मग त्यापैकी काही लोकांना म्हणाले की आपण आता विनोबा भावेकडे हे प्रत देऊया. विनोबा भावे वर्ध्याला आश्रमात हे सगळे 5-6 शिक्षणतज्ञ विनोबा भावेकडे गेले. त्यांनी ती प्रत घेतली आणि विनोबाला येण्याचं प्रयोजन सांगितलं. या कारणासाठी आम्ही आलो आहोत. मग त्याने सांगितलं काही हरकत नाही, आम्हाला तुमचं मत पाहिजे. तुम्हाला काही हरकत नाही. ती जी तुमची प्रत आहे ना, ती कपाट आहे, या कपाटाच्या वर ठेवा. त्या लोकांची ते वर ठेवली. 8 दिवसांनी या म्हणाले. बरोबर 8 दिवसांनी हे शिक्षण त्यांनी दिल्लीहून वर्ध्याला आले. आल्यानंतर त्यांनी विनोबांना येण्याचं प्रयोजन विचारलं. आम्ही असं आलो होतो, या कामासाठी आलो होतो आणि तुमचं मत आम्हाला पाहिजे. विनोबा म्हणले त्यावेळेस तुम्ही एक प्रत आणली होती की नाही? म्हणजे हो, ती काय तीच ठेवली म्हणजे. हो तीच आहे. त्यांनी पाहिलं, त्याच्यावर धूळ साचली होती. त्यातला एक शिक्षण तज्ञ म्हणले विनोबाजी माफ करा, त्याच्यावरची धूळ झटकावं लागायची मला, ते तुम्ही पाहिलं नाही का? म्हणजे नाही सर. ते म्हणाले की आम्हाला या देशामध्ये शिक्षण प्रणाली राबवायची आहे. ही प्रणाली राबवण्यासाठी तुमच्यासारख्या प्रतिष्ठित आणि शिक्षणशास्त्रांचं आम्हाला मत पाहिजे होतं, तर तुम्ही आम्हाला मत द्या. विनोबाजीने सांगितलं ना, हे आपल्यासाठी फार उद्बोधक आहे. विनोबाजी म्हणले की या देशामध्ये कोणतीही शिक्षण प्रणाली येऊ, कोणतीही शिक्षण पद्धती येऊ, ती पद्धती कोणत्याही पद्धतीने ती प्रक्रिया राबवो, जोपर्यंत या देशाचा शिक्षक बदलत नाही तोपर्यंत या बदलाला काही अर्थ नाही. बदलला पाहिजे शिक्षक. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2000 मध्ये शिक्षकांना बदललं पाहिजे हे अपेक्षित आहे. ते आता आपण कसं बदलायचं हे तुम्ही ठरवायचं. इथल्या शाळेतले शिक्षक अत्यंत शिस्तबद्ध आहेत, पण शिक्षणाबद्दल सध्या समाजात चांगलं बोललं जात नाही. आणि हेही खरं आहे, हेही खरं आहे की सरकारी कार्यालयात किंवा ग्रँटेड शाळा महाविद्यालय तुम्ही सोडून शाळा महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना पगार जास्त झाले, म्हणून हे पगार दिवसा खर्चच होत नाहीत, म्हणून रात्री खर्च करायला. काय करते त्यांचे विचारले, खर्चच होईनात ना. अशा रात्री खर्च करणाऱ्या शिक्षकाकडून कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची आम्ही अपेक्षा करावी आणि अशा प्रकारच्या शिक्षकाच्या हातात आमचा विद्यार्थी कसा द्यावा? मग पुन्हा शाळेला संख्या कमी पडून शिक्षक सरप्लस झाला, दोष कोणाचा? सर, शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची. पहिले मी 2-2 तास सलग बोलत होतो, सागर सरला माहिती. आता थोडं कमी झालं वय. तुम्ही शिकवतात की माहीत नाही मला. तुम्ही शिकवत असाल म्हणजे असं ग्रंथाला काय हरकत आहे. मी मात्र रोज 1 तास शिकवतोय. रोज 1 तास शिकवतोय. एवढ्या तो भाग महत्वाचा. मला काही कळतच नाही तर काय करायचं, त्याला कळत नाही शिकवत असते त्याचं काय. सर, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या शिक्षकाचं महत्त्व, शिक्षकाचं व्यक्तिमत्व किती समृद्ध असणं आहे याचं उदाहरण सांगतो. एक उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, एका गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर आपण ग्रामस्थ अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. खरं आपल्याला त्याची कारणं वेगळी असतात. पुढे नवस करतात, पुढे काही करतात. गावात पूर्ण दुष्काळ. बरं, गाव हे दूध दुभत्याचं गाव, चारा आवश्यक आहे. पाऊस नाही पडला तर काय कसं मिळणार? आणि दूध दुभत्याचं गाव आहे. तेव्हा हे सगळे ग्रामस्थ, त्याचे काही प्रतिष्ठित ग्रामस्थ महादेवाच्या मंदिरात जो पुजारी होता गावाच्या वेळी त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की पाऊस पडाना, सांगा तर पुजारी बुवा काय म्हणून.
पूर्वी काही गावामध्ये अडचण आल्यानंतर दोन माणसाकडे जात होते. एक मंदिराचा पुजारी, दुसरा शिक्षक. आता शिक्षकाकडे कोणी दुमदूम पाहत नाही. पहा म्हणलं तरी पाहत नाहीत. अजून पुजाऱ्याबद्दल थोडं आहे म्हणणं. तेव्हा तो पुजाऱ्याला सांगितलं की पाऊस पडत नाही, काय करायचं? काही नाही, आता पूजा अर्चा करा, आपण प्रार्थना करू परमेश्वराची, पाऊस पडेल. त्या रात्री काय झालं की त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये वरुणदेव आले. वरुणदेवी आली आणि त्यांनी सांगितलं की हा जो मंदिराचा परिसर आहे, गाभारा आहे, हा गाभारा या गावामध्ये दूध दुभतं जास्त आहे. दुधानं भरला, प्रत्येकानं तांब्या एक एक लोटी भरून दूध घेऊन यायचं आणि हा जर गाभारा दुधानं जर भरला तर गावात भरपूर पाऊस पडेल. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यानं गावकऱ्यासमोर ही कथा मांडली आणि सांगितलं की अशा प्रकारे वनदेवी, ती वर्षादेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनं सांगितलं की एक एक लोटा दूध या गाभाऱ्यात टाकून द्या. लोक म्हणजे काय हरकत आहे, आपल्याकडं दूध भरपूर आहे. एक एक लोटा, आपल्याकडं 50-50 लोटे दूध निघणाऱ्या काही म्हशी आहेत तर ते एक लोटा काय हरकत आहे. सगळेजण होकाराचे विचार करून घरी गेले. पण जेव्हा संध्याकाळ झाली, रात्री झाली, रात्री टाका दूध झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात यायचं असं लागलं की आपण एकट्यानं जर पाणी टाकलं तर काय होईल हो, असं म्हणून प्रत्येकानं त्या गाभाऱ्यात पाणी टाकलं. सकाळी उठून पुजाऱ्यानं पाहिलं तर हा गाभारा पूर्ण भरलेला आहे, पण दुधाचा अंश सुद्धा नाही हो. त्याच्यानंतर असं पाहतात वनदेवी, वर्षादेवी खाली आली. म्हणजे काय झालं पुजारी बुवा? म्हणजे काय झालं, पाऊस जाता नाही तर सगळे म्हणले की आम्ही वर्गात प्रामाणिकपणे शिकवतो, पण वर्गात गेले की शिकवत नव्हते. अरे नाही त्याने चुकून बोललो ते काय झालं, ती वर्षादेवी असं म्हणल्यानंतर तो पुजारी असं म्हणाला, ते हेडमास्टर म्हणल्यासारखंच वाटलं म्हणतात. पुजारी असं म्हणाला की अहो सगळे रात्री म्हणले की आम्ही दूध टाकतो, पण एकाने दूध टाकलं नाही. वर्षादेवी म्हणजे मला माहीत होतं की असंच होणार आहे म्हणून. पण माझा प्रश्न पुढचा आहे, तुम्ही पुजारी आहात, या मंदिराचे उपासक आहात, याच्यावर तुमचं पोट आहे. अरे तुम्ही तरी लोटा भरून दूध टाकायचं असतं ना याच्यामध्ये. तो पुजारी म्हणला की आम्हा शिक्षकांना आणि अशा पुजाऱ्यांना प्रतिप्रश्न करायची फार वाईट सवय. तो म्हणला एक लोटा भरून मी दूध टाकलं असतं तर काय झालं असतं? तीव्रदेव म्हणजे काय झालं असतं हे मला माहीत नाही, पण या सगळ्या दुधाला पांढरा रंग आला असता आणि या गावकऱ्यांनी हे तीर्थ म्हणून प्राशन केलं असतं. हा भाग तुमच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये साम्य जर नसेल तर विद्यार्थी तुम्हाला स्वीकारत नाही. कृतीमध्ये आणि उक्तीमध्ये शिक्षकांच्या फरक पडला की विद्यार्थी शिक्षकांना झिडकारतो. म्हणून सध्या विद्यार्थी तुमच्यापासून दूर जात आहे. तुम्ही समोरून चालले, तुमचे 2 विद्यार्थी तिकडून येत असं, अरे रे रे तिकडनं सर यायलेत आपले, ते बोराडे सर तिकडनं यायले, बोराडकडून दाडणं नसा बरं का. तेव्हा सर यायले, ते पोर म्हणते अरे जाऊ दे चल इकडनं. ही तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे आणि ही तिरस्काराची भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळं विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत तुमचं अध्यापन पोहोचत नाही आणि अध्यापन अंतःकरणापर्यंत न पोहोचल्यामुळं विद्यार्थ्याच्या मुखावाटं किंवा हातावाटं ते बाहेर नाही. सर हे सगळे विद्यार्थी तुमचं अनुकरण करतात बरं. सगळे विद्यार्थी कसं अनुकरण करतायत? तुम्ही जसं वागाल तसं ते वागतात, बोलाल तसं बोलतात, तुमच्या नकला करतात, वर्गात करतात, घरी करतात, आईवडिलांजवळ करतात. तुम्ही त्याचं बिंबता पोचतात. तुम्हाला एक प्रत्यक्ष उदाहरण करून सांगू का? पटवून देतो तुम्हाला. हे बसं सगळेजण माझ्याकडे पाहत आहे. आता मला पाहत नव्हतं, आता पाहत. सर मी काय करतो, माझ्यावर करा सर, मी तुमच्यावर करणार आहे. मी असा विचार करणार नाही की मी एवढा प्रौढ ग्रस्त आहे, 54 वर्षाची सलग सेवा झाली आहे विदाऊट एनी मेडिकल, असा विचार करणार नाही मी. पण तुमच्यावर मी कृती करणार आहे. कारण तुम्ही ज्याबरोबर मी कृती केली नाही, तुमच्याबरोबर मी शिकलो नाही, ते समोरचा शिकलो.
म्हणून विद्यार्थ्यापेक्षा शिक्षक हा विद्यार्थी पाहिजे. कृती करूया सर. काय कृती करायची? मी असा हात करतो, आता नंतर असा हात करतो, समजून घ्या पाहिजे. अशी बोटं करतो, असा हातात गोल 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 फिरवतो, असा हात करता तुम्हाला येतो, अशी बोटं तयार करता येतात, गोल गोल फिरवता येतं. अरे हेडमास्टर आणि संस्थाचालकाला गोल गोल फिरवणारे आपण माणसं आपल्याला काय गोल गोल फिरवतो काय? तेव्हा असा आपण गोल गोल फिरूया. मी 1 2 3 म्हणल्यानंतर हात गालावर ठेवायचा. बरोबर आहे? समजतंय? पहा बरं, आपण सर्वजण करूया. मी तुमच्यावर करतो, करायचं सगळे करतील. लेट अस फॉरगेट आवर पोझिशन, लेट अस फॉरगेट दॅट वी आर टीचर्स. Remember that we are students. We are here to learn, not to teach. Please remember that. असा हात करूया. करा सगळेजण. काही होत नाही. तुमच्या मुलीच्या पुढे हात कोणी असं पुढे करतात की नाही? त्या मुलीच्या भातुकीच्या खेळामधला भाग खाता की नाही तुम्ही? कुठं खरा? हे खरं. असा हात करूया, अशी बोटं करूया. आणि मी 1 2 3 पर्यंत काय करत माहिती आहे? तर त्यापुढे आपण हात गोल गोल फिरूया. तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत आहात. 1 2 3 तेव्हा सर सगळेजण खाली करा. आदरणीय सर लोकांनो, अरे मी तुम्हाला हात गालावर ठेवायला सांगितला होता. आपल्या सगळ्यांना, बहिणीची क्षमा मागून, आपल्या सगळ्यांना गाल म्हणजे काय, कोणत्या अवयवाला गाल म्हणतात, गालाचे वेगवेगळे उपयोग माहीत नाहीत का आपल्याला? हे मी कशाला सांगायला पाहिजे तुम्हाला? तरी पण तुम्ही चूक केली. मी काय सांगितलं? तोंडी सांगितलं हात गालावर ठेवा, पण कृती करताना मात्र हात माझ्या इथं हनवटीवर ठेवला. तुम्ही सगळेजण माझ्याकडं पाहत होतात, माझं बोलणं विसरलात आणि हात मात्र हनवटीवर ठेवला. याचं कारण मी समोर तुमच्या मी हनवटीवर हात ठेवला होता. नेमकं तसंच आहे हो सर. अनुकरण करता तुम्ही किती जण अरे अभ्यास करा रे, अभ्यास करा रे, अभ्यास केला पाहिजे, परीक्षात प्रामाणिकपणे लिहिलं पाहिजे. आणि मी मात्र मुक्त विद्यापीठाच्या MAच्या परीक्षेत बसत असताना एवढी मोठी कॉपी घेऊन बरोबर जातो आणि लिहितो. आणि पुन्हा हे मूर्खा कॉपी करतो का? आणि तुमची कॉपी पकडल्यानंतर आम्हाला काहीच म्हणता येत नाही. असं मूर्खापैकी थोडं म्हणता येते आम्हाला. त्याच्यासाठी बोलण्यामध्ये म्हणजे वागण्यामध्ये, कृतीमध्ये फरक नसायला पाहिजे. हा फरक पडला त्याचा अनुकरण विद्यार्थी करतात. म्हणून तुमच्या चालण्याला, वागण्याला, बोलण्याला, कृतीला, उक्तीला महत्त्व आहे. म्हणून तुमचे तो शिक्षक ते इथे म्हणतात हे असं एवढं करतोय, भानगडी करतोय, संध्याकाळी जाऊन पडतोय, कुठं जातोय. आम्ही केलं तर कुठे बिघडलं? सर फरक आहे सर. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फार फरक आहे. तोही माणूस आहे, मला मान्य आहे. तोही नोकरी करतो, मला मान्य आहे. पण मला पुढची गोष्ट मान्य नाही. मित्र हो, कुत्र्यालाही चावता येतं, माणसालाही चावता येतं. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, कारण चावणे हा कुत्र्याचा स्थायी भाव आहे. पण माणूस कुत्र्याला चावला किंवा माणूस इतराला चावला तर त्याची ठळक बातमी होते. कारण माणसानं कुणाला चावावं हे अभिप्रेतच नाही, अपेक्षितच नाही. शिक्षकांना अशा प्रकारची वर्तणूक करावी हे समाजाला मान्य नाही. म्हणून शिक्षकांच्या वागण्याला, बोलण्याला, चालण्याला, कृतीला, उक्तीला महत्त्व आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. हे सगळं त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्यापैकी मी सहज तुमच्यापैकी हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं आहे हे तुम्ही किती पाहिलंय, तिथे कुणाकडे किती आहे असं? ही फाईल मी आज 13-14 महिन्यापूर्वी तयार केली. कारण धोरण बदलते, या बदलाला मला सांगलं जायचं, मला शिकायचं आहे, मला शिकवायचं आहे, त्यात काय सांगितलं त्याप्रमाणे शिकवायचं आहे. अशी फाईल करून तुम्ही हे धोरण एखाद्यानं वाचलंय का?
वाचायला हरकत होती की नाही. वर्ष सव्वार्ष झालं, बऱ्याचशा गोष्टी काही जास्त दिवस झाले असताना अशी एखादी फाईल स्वतःकडे पाहिजे, स्वतःचं काही साहित्य स्वतःचं. मला सांगा, तो जो व्यापारी असतो की नाही, तो व्यापारी त्याचे किती बदल करतो बरं तो? दुकानात बदल करतो, वस्तूत बदल करतो, आकर्षकता निर्माण करतो. का बरं? गिऱ्हाईक आकर्षक झालं. आम्ही का आकर्षकता निर्माण करायची नाही? आमचं वाचन का समृद्ध करायचं नाही? आमचं व्यक्तिमत्व का समृद्ध करायचं नाही? आमचं ज्ञानाची प्रगल्भता आम्ही का वाढवायची नाही? ती वाढवली पाहिजे. त्याच्याशिवाय विद्यार्थी तुमच्याकडे आकर्षित होणार नाही. अरे आमच्या सर खूप हुशार आहे, अरे आमच्या मॅडम फार चांगलं आहे, त्यांचं शिकवलेलं समजतं. शिकवलेलं नुसतं परीक्षेत आठवलं तरी लिहिता येतं. ही समृद्धी आहे. सर, माझ्या गावाकडे एक कापड दुकानदार होता. त्या कापड दुकानदाराचं वैशिष्ट्य हे होतं की त्याच्या दुकानामध्ये 9 वारी साडी आणि 10 वारी धोतर जोडे मिळत होत्या. 9 वारी साडी आणि 10 वारी धोतर जोडे मिळत होत्या. आत्ता जर त्या दुकानात जाऊन मी पाहिलं ना तर फर्स्ट क्लास डिझाईनच्या साड्या. आता साड्याच्यामध्ये किती हजारो डिझाईन्स असतात ते तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तेव्हा हजारो डिझाईनच्या साड्या, वेगवेगळे ड्रेस मटेरियल्स, वेगवेगळ्या ओढण्या, अनेक प्रकारचे नवीन नवीन कपडे, हे सगळं आता आहे. 10 वारी धोतर जोडी, 9 वारी साडी एका कपाटात कुठंतरी अशी दडून बसलेली. त्या व्यापाऱ्याने जर असं ठरवलं असतं की मी 10 वारी धोतर जोडी, 9 वारी साडीच विकणार, या पद्धतीनंच शिकवणार, चाललं असतं का दुकान? आपले दुकान चालायचं नाही. आपल्याला सुद्धा नवीन नवीन पद्धती स्वीकारल्या पाहिजे, नवीन नवीन ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तुम्ही बालवाडीत कधी गेला का? अंगणवाडीत कधी गेला? अंगणवाडीतली ताई आता 1, 2, 3 असं शिकवत नाही. कसं शिकवते मी पाहिलंय का कधी? नाही पाहिलं. सर, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं जर उद्दिष्ट असेल तर विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती वाढली पाहिजे. निरीक्षण. कसं निरीक्षण? अति निरीक्षण, पुस्तकी नाही, अति सूक्ष्म निरीक्षण प्लस स्वचिंतन म्हणजे शिक्षण. ही संकल्प तात्या पंतोजीची पद्धत केव्हाच कालबाह्य झाली. सर, तुम्हाला उदाहरण सांगतो. त्या अंगणवाडीची ताई आहे ना, ती 1, 2, 3 कसं शिकवतो. तुम्ही 1, 2, 3 कसं शिका? मी कसं 1, 2, 3 शिकलो सर. त्या गुरुजींनी माझ्या पाठीवरती पेन्सिलनं मोठ्या अक्षरात 1 असा काढून दिला होता आणि माझा हात धरून, माझा हात आतापर्यंत 2च माणसाने धरला आहे आणि त्यांना आयुष्यात पश्चाताप होतो. एक प्राथमिक शाळेचे शिक्षक, त्याला मला विचार सारखा अजून परवा भरले बिचारे, ते विचार करतात की ह्याला 1, 2 शिकवलं नसतं मी तर यानं कशाला लाशा लोकांचा सूड घेतला असता. आणि दुसऱ्याबद्दल आपल्या सगळ्याचे अनुभव सारखेच आहे. ती 1 असं लिहित होतं आणि माझा हात धरून ते गुरुजी ती 1 असं दिवसभर करत होते. ते पोरगं खिडकीच्या बाहेर 30 सेकंदापेक्षा एका ठिकाणी हात मंदार नाही, खिडकीतून पाहत होतं आणि त्याचा आपण चालू असायचं. गुरुजी जेव्हा दुसऱ्या दिवशी येत होते ते विचारत होते त्याला 1 शिकवला तर काढून दाखव बरं. ते पोरगं गुरुजीकडे पाहत होतं आणि हाताने 1 काढी होतं, तर हाताला वळण बसले. अरे सर, ते 1 गिरवलं असताना शिकलं कोण? पोरगं शिकलं का पोराचा हात शिकला? हात शिकला, हाताला वळण. आम्हाला बुद्धीला वळण द्यायचं वस्तू आणि बुद्धीला वळण देणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश. आता सध्या ती 1, 2 कसे होती? लहान मुलांना अशा रेगा ओढता येतात, असे गोल गोल काढता येतात. याचाच उपयोग केला आहे त्यांनी. त्या अंगणवाडीची ताई असं गोल काढायला सांगते आणि ती म्हणते आता 1 बुद्धीला 1 दे, की 1 झाला. दुसऱ्या दिवशी गोल काढ, आडीवर 1 दे आणि वरचं पुसून टाक, 2 झाले. 3, 2 गोल, एकावर 1 ठेव, इकडला भाग पुसून टाक, 3 होते. इकडला भाग पुसून टाक, 6 होते. एका दिवसात 1 ते 10 शिकवता येते आणि आम्हाला 10 दिवस 10 शिकवतात. हा बदल आहे सर. हा बदल तुम्ही स्वीकारणार आहात की नाही? तर तुमचा पुन्हा तो गिरवण्याचा प्रकार सुरू होणार आहे. आणि एवढा वेळ कुणाला आहे? ज्ञान एवढं वास्ट झालं आहे, प्रगल्भ झालं आहे, ते मला मिळवायचं आहे, ते मला हस्तगत करायचं आहे, ते माझ्या अंगी उतरवायचं आहे आणि पुन्हा पोरांच्याकडे उतरायचं आहे. एवढा वेळ कुठे आपल्याला?
हे करण्यासाठी एवढं आवश्यक आहे. हे करणं तुमच्यासाठी अपेक्षित आहे. मित्र हो, खरं पाहिलं असं अनेक उदाहरण समाजाने मला करून दिलं. शिक्षकाचं व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध पाहिजे. मी तुमच्यासाठी सागर सरांचं कॉलेज त्या 55 प्रश्नामध्ये कोणतेही 50 सोडवा. आता नाही, घरी गेल्यानंतर 4, 6, 8, 2 महिन्यानं 3 महिन्यानं जेव्हा जमल, जेव्हा तुम्हाला वेळ घरी मिळेल तेव्हा ते वाचा. त्यातले 55 पैकी 50 सोडवा. प्रत्येकाला 1 गुण तुम्ही द्या. प्रत्येकाला 1 गुण द्यायचा बरं. नाहीतर पाटलाचं पोरगं म्हणून 6 गुण द्यायचं, गरीबाचं मजुराचं पोरगं म्हणून 3 गुण द्यायचं. असं नाही करायचं. असं स्वतःलाही फसवायचं नाही बरं. तेव्हा 1 गुण द्यायचा. आणि पहा बरं या 50 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत ते. तेवढं तुमचं व्यक्तिमत्व, तेवढं टक्के तुमचं व्यक्तिमत्व. 100% समृद्ध व्यक्तिमत्व पाहिजे. तो 100%ची जे नाही ते पुन्हा करा. पहा तर खरं. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आपण शिक्षकी पेशा स्वीकारला याचा दिवसातून किती वेळा पश्चाताप होतो? तुम्ही म्हणताल सर काय सांगताय, सध्या बसलो तर सध्या पश्चाताप होतोय. घ्या माणसं आहे चौदा करायला. किती वेळा पश्चाताप होतोय सर? त्या JP नायकाचं उदाहरण सांगतो. त्यांना फार सांगितलं की म्हणजे आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला शिक्षकी पेशा मिळाला आहे. विद्यादानासारखं श्रेष्ठ दान नाही. विद्यादानासारखं श्रेष्ठ ज्ञान नाही. शिक्षकी पेशासारखा पवित्र व्यवसाय नाही. आणि हे ज्या शिक्षकाला कळत नाही त्यांना त्यांच्या व्यवसायात समाधान नाही. तुम्ही असमाधानी आहात याचा अर्थ तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत नाही. त्यातही लक्षात ठेवतो मी, वी ऑल आर टीचर्स इन्क्लुडिंग मी. तुम्ही तरी माध्यमिक आहात, मी तर प्राथमिक होतो. इन्क्लुडिंग मी, वी आर ऑल टीचर्स बाय चान्स, नॉट बाय चॉईस. आवडीने कोणी शिक्षक झाले का मला शिक्षक व्हायचं म्हणून? नाही ना सर. BSc फर्स्ट इयरला असताना मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळण्यासाठी त्यावेळेस 72% मार्क्स मला मिळाले नाही, म्हणून मी सेकंड इयरला झालो आणि शिक्षक झालो. जर त्यावेळेस मला 72% मार्क्स पडले असते तर मी आज इंजिनिअरिंग सेवानिवृत्त झालो असतो आणि तुम्हाला त्रास द्यायला आलो नसतो. We all are teachers by chance, not by choice. पण आता काही उपयोग आहे का? आता काहीच उपयोग नाही. आता स्वीकारला आहे तर तो पार पाडला पाहिजे. तुम्हाला घरचं उदाहरण सांगतो. सर माझं लग्न होऊन 54, 55, 56 वर्ष झाले. अजूनही माझ्या मिसेसचं थोडीफार कुरबुर होते, भांडण होत आहे. तुमची थोडी जास्त होत असते पण माझं कमी होत आहे. पण एक लक्षात ठेवा सर, म्हणून मी प्रपंच सोडलाय का? प्रपंचात 56 वर्षामध्ये ज्या काही माझ्या सगळ्या जिम्मेदारी होत्या, सगळ्या जिम्मेदारी पूर्ण केल्यात, अजूनही करतोय. माझं पटत नाही, मनपसंत तर कोणालाच जोडीदार मिळत नाही, तरी देखील आपण स्वीकारतो आणि प्रपंच करतो. तुम्ही शिक्षिकेपेक्षा तुम्हाला स्वीकारायचा नव्हता, तो स्वीकारावा लागलाय. आता काही उपयोग आहे का हो? आता तो प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे आणि येणारी पिढी घडली पाहिजे. तुमचं आयुष्य कसं गेलं आहे मग त्याच्याच निर्णय नाही. आणि पण उगवती पिढी, तिचं भवितव्य तिला घडवायचं आहे ना. त्या उगवत्या पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्हाला मात्र तुमचं भवितव्य आत ठेवून त्यांना घडवलं पाहिजे. हा भाग आहे. मी सुरुवातीला सांगितलं, शिकवितो तो शिक्षक नाही सर, जो घडवितो तो शिक्षक. हा भाग आहे. तर अनेक उदाहरण देता येईल सर. उदाहरण सांगतो. आविष्कार कॉलनीमध्ये कॉलेजला जात असताना एकदा डोंबऱ्याचा खेळ चालू होता. डोंबारी समजते? डोंबारी. त्या डोंबऱ्याचा खेळ चालत असताना मी आपलं चाललो होतो. लहानपणी डोंबऱ्याचा खेळ खूपदा पाहिला होता. मला असं वाटलं की आपण आत्ताही थोडं डोंबऱ्याचा खेळ पाहावा.
डोंगराचा खेळ पाहायला त्या ड्रायव्हरला मला जरा गाडी पत्र नाही करत जरा पाहतो तुला काका हो डोंगराचा खेळ आहे तुम्ही पाहणार म्हणलं काय जमलं पाहायला मी माणूस नाही का मला आवडत नाही का त्याची ती कला मला आवडत नाही का बरं पहा म्हणे आपण म्हणे तुमची प्रेस्टिज कोणी सांगितलं प्राचार्यानं डोंगराचा खेळ पाहायचा नाही प्राचार्यानं चुकून बारमध्ये गेलेलं चालतं आणि डोंगराचा खेळ पाहायचा मला काही समजत नाही काय मला बरं जाताना जात असताना इकडे तिकडे पाहायचं पाहत नाही ना आपल्या का विद्यार्थी तर नाही ना मी तो खेळ पाहिला काय होत होतं सर त्या डोंगराच्या खेळामध्ये ती लहान 2 मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी डोंगराची त्या अशा कोलांट्या उड्या मारत होत्या मी आपलं पाहत होतो त्या कोलांट्या उड्या करून मला काय कराय ती लहान मुलं 10 वर्षाचे त्यात ते कोलांट्या उड्या मारत आहेत पोट भरण्यासाठी आमच्याकडं वाया जाणारं अन्न 10 घरातलं वाया जाणारं अन्न जर एकत्र केलं तर ह्या 2-3 डोंगराचं पोट भरत हे तर समजत नाही आम्हाला शिक्षणानं हे समजावं हे अपेक्षित आहे आणि हेच ते धोरण सर ती डोंगराची लहान मुलं कोलांट्या उड्या मारत होती मी विचार केला त्याची जी मुलगी आहे ना ती मुलगी सासरी जाऊन त्याचा प्रपंच करेल पण हे पोरगं जे कोलांट्या उड्या मारत आहे की नाही हे निश्चित राजकारणात जाणार आहे कारण एवढ्या मोठ्या कोलांट्या उड्या मारायचं कोणाला जमते सर आपला विचार ती जी डोंबारी बाई होती ना ती हातात वेळू घेत होती आणि त्या तारेहून चालत होती आणि मी विचार करतो की माझ्या BEdच्या मुलीला पायरीहून साधत चालता येईना आणि तो तारेहून चालायला लागली तो जो डोंबारी होता ना त्या डोंबाऱ्याच्या हातात मोठा वेळू होता आणि तो वेळू असा टेकवायचा पळत यायचा टेकवायचा उंच उडी मारून तिकडे जायचा एकदा तर बस जात होती त्यानं उंच उडी म्हणून बस क्रॉस करून पलीकडे मी जसा हा डोंगर आहे त्याची डोंगराची म्हातारे आईवडील होते बिचारे तेही पूर्वी तेच व्यवसाय करत होते थकले होते त्यांनी ते पाहिलं की त्यांनी ती ढोल आणि ताशा वाजत होता विशिष्ट प्रकारचं नादब्रह्म निर्माण होत होतं आणि त्या संगीताच्या तालावरती हा खेळ चालला मी जसा खेळ पाहत होतो की नाही तसाच 2 चोर हा खेळ पाहत होते ते चोर दिवसा अशी घरं निहाळतात कुठं जायचं आहे काय नाही कसं गेलं पाहिजे रस्ता कुठून आहे वगैरे वगैरे ते 2 चोर हा खेळ पाहत होते त्या 2 चोरामध्ये आपापसात बोलणं झालं तर या डोंबऱ्याच्या पोराची उंच उडी मारतो आणि त्याचा आपला उपयोग करून घेता येईल खेळ संपला पैसे आपल्या एवढ्या लोकांना द्यायचे ते खूप लोक पाहत होते तो पैसे मागायला बिचारा डोंबरी यायला लागला पैसे मागायला यायला लागला असं दिसतात त्याचे अर्धे तर पळून गेले म्हणजे इथं अर्धे होते आणि आपले पैसे दिले ते 2 चोरं त्या डोंगराजवळ आले आणि त्यांनी विचारले किती झाले पैसे जमा झाले 500-600 रुपये जमा पुरतेत का म्हणे एवढे हा पुरतेत ना म्हणे न पुराला काय झालं मी काय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक काय किती पगार वाढला तरी पगार कमीच म्हणायला आंदोलन करायला त्या डोंगराला काय करायचं होतं बरं डोंबरी बांध आम्हाला किती का पगार मिळाला म्हणजे लोकांना असं वाटतं बरं की म्हणलं तुम्हाला सांगतो मला काही म्हणायचं नाही मला असंही म्हणायचं नाही की इतका पगार वाढत असताना मग 6 तास शिकवायला काय हरकत आहे असं मला म्हणावं वाटतंय पण मी म्हणणार नाही तो अधिकार माझा नाही ना तेव्हा तसं डोंबारी आहे त्या डोंबाऱ्याला असं तेव्हा कोणी 500-600 काय मिळतो म्हणे अरे एक उडी मारायला 2000 रुपये देतो म्हणे एक उडी मारायला अरे म्हणजे एवढ्या उड्या मारायला तर 500-600 रुपये आहे तुम्ही एक उडी मारायला 2000 देत असं 50 उड्या मारतो चालेल माझा धंदाच आहे उड्या मारणे म्हणजे काय हरकत नाही आज बोललो तो फार बोलतोच म्हणे मग रात्री 2 वाजता हा समोरचा जो बंगला आणि तिथे यायचं रात्री 2 वाजता यायचं आणि आल्यानंतर तुला काय करायचं आहे तुला उडी मारायला सांगतो 2000 घ्यायचं निघून जायचं मग काय हरकत नाही त्या डोंबाऱ्याचा ठरला व्यवसाय सगळं झालं रात्री 2 वाजता चोऱ्या 2 ते 4 दरम्यान होतात 2 वाजता म्हणजे 1:30 वाजता डोंबारी आला हे चोर बरोबर 2 वाजता आले तर म्हणले ते चोर म्हणले आला काय हो आलो की म्हणे हे लवकर आला ते डोंबारी बदमाश ते म्हणलं मी काय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आहे शाळेत उशिरा यायला काय करायचं यायला मला काही समजतच नाही का असं म्हणलं ते बरं उशिरा येऊन तर उशिरा काय होतं 2 मिनिटं उशिरा आलं तर असं म्हणतो आणि मीच उशीर येतो काय ते उशीर येतात त्या मॅडम तर नेहमीच उशीर येतात त्यांचं काय असं म्हणतात असं माझ्या कानावर आले आणि मला तुमच्याबद्दल काही म्हणायचंच नाही लक्षात
बरोबर काय फार बोलतो रे म्हणे तू आणि शिक्षकाबद्दल तर फारच बोलायलाच म्हणे आजकाल काही हरकत नाही म्हणे ही जागा हा बांबू उडी मारायची ह्या बंगल्याच्या गच्चीवर जायचं आतली कडी काढायची बाकी तू काही करायचं नाही खाली उतरायचं वेळू घ्यायचा 1000 रुपये 2000 घ्यायचे म्हटला तू 500 रुपये जास्त घे आणि निघून जायचं मग काही हरकत नाही त्यांना पोझिशन घेतली अशी उडी मारायची ते चोर म्हणले हां मार उडी उडी मार ना म्हणे मारतो ना म्हणे अरे उडी मार ना उडी मारत नाही ना म्हणे उडी मारतो साहेब पण वाजवा की वाजवा की म्हणजे काय वाजवा की म्हणजे मी जेव्हा साहेब उड्या मारित होतो तेव्हा माझे आई वडील मुलांनी ताशा वाजवत होते विशिष्ट प्रकारचं नादब्रह्म निर्माण होत होतं आणि त्या नादब्रह्माच्या मध्ये मी ती उडी मारत होतो तुम्ही वाजवा मी उडी मारायला तयार आहे अरे तुम्ही शिकवावं सर पोरांना आमचं पोरं 100 मार्क घेऊन लागतं फक्त उडी मारायची कशाला सर फक्त तुम्ही वाजवा म्हणजे शिकवण्याची प्रेरणा द्या आणि आता जाता सांगतो उत्कृष्ट शिकवणारा म्हणजे उत्कृष्ट शिक्षक नाही शिकण्याची प्रेरणा देणारा तो उत्कृष्ट शिक्षक आम्हाला प्रेरणा देणारा शिक्षक सर अशा अनेक उदाहरणं आहेत उदाहरणाद्वारे आपल्याला समजून सांगता येईल 5 प पाहिजेत हा सर माझं व्यक्तिमत्व शिक्षक म्हणून प्रसन्न आपण प्रसन्न असतो का तुम्ही खरं सगळेजण एक काम करा घरी गेल्यानंतर आरशात पाहायचं आणि आपण आपलं पाहिजे मी प्रसन्न वाटतो का आणि नसल वाटत तर आपल्याला पाहावं तरी पोराने कसं आपलं पाहिजे प्रसन्न परिमल परिमल म्हणजे सुवास सुगंध ज्ञानगंध आला पाहिजे हो आमचे सर अरे काय हुशार आहेत अरे आमच्या सरांनी शिकवत इंग्रजी त्यांनीच शिकवावं काय शिकवतात सर परिमल परिसस्पर्शी म्हणजे अजून कोणी पाहिलं नाही 2 गोष्टी जगात पाहिल्याच नाहीत एक अमृत कोणी पाहिलं नाही आणि परिस हा पाहिला नाही तुम्हाला हे माहिती का या विज्ञानामध्ये आज आपण चंद्रावर गेलो वगैरे वगैरे हे सगळे शोध पहिल्यांदा मानवाने कशामुळे सुरू केले होते 2 गोष्टी शोधण्यासाठी एक अमृत माणसाला अमर व्हायचं आहे आणि दुसरं सोन्याचं आकर्षण परिस पाहिजे ते दोन्ही सापडले नाहीत दोन्ही मिळाले नाहीत मात्र विज्ञानानं भरमसाठ प्रगती मात्र केली तेव्हा परिसस्पर्शी माझ्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे प्रसन्न परिमल परिसस्पर्शी आणि पवित्र चारित्र्य संपन्न तुमच्यापैकी किती निर्व्यसनी आहेत हे मला माहीत नाही व्यसनी नसावं माझ्याकडं 30-32 ते मुद्दे गेलेले आहेत ते 30-32 मुद्द्यापैकी ही 2-4 मुद्दे फार महत्त्वाचे प्रसन्न परिमल परिसस्पर्शी आणि 5वा मुद्दा प्रेरणादायी दुसरीला शिकवत असलेले एक शिक्षक होते ते अजून मला आठवत आहेत प्रेरणादायी माझं श्रेष्ठत्व कशात आहे माझं श्रेष्ठत्व घरी गेल्यानंतर मला विद्यार्थी आठवत असेल तर माझं श्रेष्ठत्व आहे त्यांनी घरी गेल्यानंतर आई वडिलांना सांगितलं पाहिजे सर असं काका बाबा असं त्या आई त्या मॅडमना काय सुंदर शिकवतात तल्लीन होऊन जातात काही पाहत नाही आणि त्या मॅडमनं सारखं मध्ये फोन येतात फोनच घेतात त्या मॅडमनं वगैरे वगैरे सगळ्यांनी सगळे गुंतवणूक सांगाय तेव्हा तो विद्यार्थ्याला तो शिक्षक आठवला पाहिजे प्रसन्न परिमल परिसस्पर्शी पवित्र आणि प्रेरणादायी असला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे सर माझं आत्मप्रडून सांगत नाही मी BSc जेव्हा झालो तेव्हा MSc करत होतो जेव्हा मला रिकामा वेळ मिळेल तेव्हा मी स्टाफ रूममध्ये MSc मॅथमॅटिक्स गणित सोडत असतो त्याचे बरेचसे शिक्षक म्हणतात की सगळे शिक्षक आपापसात गप्पा मारत होते
त्यावेळेस रेडिओ होता, रेडिओ ऐकत होते, पण टेकाळे सर काय लिहित बसत कुणास ठाऊक. अरे ते लिहित बसतील हे महत्वाचं आहे, म्हणजे त्याला लिहा वाटते हा भाग महत्वाचा आहे. तुमच्याकडे पाहिले गेलं पाहिजे. हात गालावर न जाता इथं जातो, प्रेरणादायी, परिसर स्पर्श असं व्यक्तिमत्व पाहिजे. माझ्या या डायरीमध्ये ह्याच्यामध्ये ह्याची झलक पण तुम्हाला दिलेली आहे. खरं पाहिलं असता तुमच्याकडे ही शक्ती आहे हो सर. तुम्ही सगळे खरं पाहिल्याचा श्रेष्ठ शिक्षक आहात, पण त्या मोरपंखासारखा आहे. तो मोरपंख पुस्तकात ठेवतात, आपण लहानपणी पुस्तकात ठेवतो, आता पोरं ठेवतात. ते मोरपंख जो आहे ना, त्या मोरपंखाला असा धरला, असं जर बोट केलं तर काही होत नाही, पण त्याला असं फटकारलं, पिंजलं आणि असं बोट केलं, सगळे त्याच्याकडे आकर्षित होतात. तुमच्याकडे सगळी शक्ती आहे व सर. ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, BEd आहात, MAd आहात, काही पदवी शिकलेले आहात, हे सगळं तुमच्याकडे आहे. फक्त फटकारणं आवश्यक आहे. ती जागृत अवस्था तुमच्याकडे ती ऊर्जा आहे, पण ती पिसण्यामुळं जागृत झाली पाहिजे. जागृत झाली की मुळं तुमच्याकडे आकर्षित झाली. हे सगळे मुद्दे आहेत ज्या दृष्टिकोनातून एक गोष्ट हे सगळं शिक्षकानंच का करायचं. खरं मला तुमच्यापैकी एखादा शिक्षक मला बाहेर जाऊन विचारणार आहे की सर हे तुम्ही जे सगळं शांतपणा सांगताय ना, हे शिक्षकानेच का करायचं. गुप्त घेतले काय शिक्षकानेच का करायचं. सर शिक्षकानंच करायचं, कारण आपला व्यवसाय वेगळा आहे. त्याची मी सांगितलं की आपला इतरांपेक्षा आपला व्यवसाय वेगळा आहे. आपण त्या मालिकेत नाही, आपली मालिका वेगळी आहे. एक उदाहरण देतो सर. खरोखरच 7-8 वर्षापूर्वी माझ्या हाताला झटका बसला होता, हाडाला मार बसला होता. आता हाडाला मार बसल्यानंतर काय केलं पाहिजे, ऑर्थोपेडिस्टकडे जायचं. त्या ऑर्थोपेडिस्ट गेलं, त्याने वरून पाहिला हात, वरून काही दिसत नाही, मग एक्सरे काढावं लागेल म्हणे. वरून तर काही सहजासहजी सांगितलं वर्गात, तुला नाही समजलं, मग तुला एक्स्ट्रा समजून सांगितलं एक्सरे काढावा लागेल. काढावा एक्सरे सर. एक्सरे काढला तर ते एक्सरे असा पाहिला आणि पाहायला सांगितलं की ते काही झालं नाही, किंचित हेअर क्रॅक आहे, प्लास्टिक करायची गरज नाही. म्हणजे मग ह्याला वरून तुम्ही तेल देतो मी, त्यानं चोळा, मलमानं चोळा, हात असा विश्रांती घ्या, हाताला बँडेज बांधा, हाताची हालचाल होऊ देऊ नका. अगदी बरोबर, बरोबर सगळं करतो म्हणजे असं उठणार इतक्या त्याच्याकडून त्याने पॅड घेतलं आणि त्या पॅडवरच्या समोर जो पेन होता त्या पॅननं खरखर 4-5 औषधं दिली. ते म्हणे हे सकाळी 1 गोळी घ्यायची, त्या दुपारी 2 गोळ्या घ्यायच्या, संध्याकाळी 3 गोळ्या घ्यायच्या, असं होतं. 5-6 दिवस कर म्हणे. डॉक्टर साहेब काय सांगताय, जखम किंवा जे काही झाले ते हाताला झालंय, हाताचा व्यायाम, हातावरती बँडेज, हाताला चोळणं वगैरे हे सगळं मी करायला तयार आहे. पुन्हा हे औषधं पोटातून कशाला घ्यायची. त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या 4-5 गोष्टीमुळं, बँडेजमुळं, चोळल्यामुळं, विश्रांती दिल्यामुळं हे फक्त हाताचं वरवरचं दुखणं बंद होईल. हाताचं दुखणं कायमचं बंद करण्यासाठी औषध पोटातून घ्यावं लागतं. सर वरवरचे उपाय करून विद्यार्थी प्रेरित होत नाही हो. विद्यार्थी नैतिकतेने निपुण होत नाही. त्याला औषध पोटातून दिलं पाहिजे, म्हणजे औषध तुमच्याकडून गेलं पाहिजे. नैतिकताही त्या दृष्टीनं आहे. नीतिमूल्याचं शिक्षण तुमच्याद्वारे गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय नैतिकतेत निपुण असला विद्यार्थी निर्माण होऊ शकत नाही. हा भाग महत्वाचा आहे. ती अपेक्षा तुमची. म्हणून तुमचं क्षेत्र पोट हे क्षेत्र माझं आहे. औषध तिथून गेलं पाहिजे, म्हणजे कायमची प्रेरणा मिळू शकेल, असा त्याचा अर्थ आहे. मित्र, अनेक उदाहरणं अनेक प्रकारे समजून सांगता येईल, पण तुम्ही जवळजवळ 1.5-2 तास बसून ऐकत आहात. खरंच तुमची कमाई. असं कोणी आजकाल काय सांगू असं तुम्हाला, आजकाल कोणीच ऐकूनच घेत नाही. कोणाचं पोराला सांगितलं ना, अरे मी काय सांगतोय, चप्पल घालताना सांगतो, ऐकतोय ना, सांगा ना, कोण बोलत. पण तुम्ही लोकांनी ऐकून घेतलंय, माझं भाग्य. जाता जाता प्रत्येक वेळेस आम्हीच का करायचं, याला एक उत्तर सांगतो. सर हमें दुनिया से क्या मतलब, पाठशाला है वतन हमारा.
पाठशाला है वतन हमारा, मरेंगे हम किताबों में, मरेंगे हम किताबों में, और कागज होगा कफन हमारा, कागज होगा कफन. धन्यवाद. शिक्षक बांधवांनो, आपण मला संधी दिली आपल्या समोर व्यक्त होण्यासाठी.